त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, आरक्षणाचा प्रश्न आजही महाराष्ट्रामध्ये गुंजतो आहे. आरक्षणाचा प्रश्न तसा पाहिला तर आपण सबंध देशामध्ये त्याची धग गेली 10 वर्ष सातत्यानं सुरू आहे. अर्थात आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार कोणतंही असलं तरी सामाजिक संघर्ष हा करावाच लागतो. कोणत्याही सरकारामध्ये आरक्षणाचे प्रश्न, त्यातील प्रमोशन, पदोन्नती असतील, हे प्रश्न प्रलंबित असतात आणि कायम ते ठेवले जातात. आणि आरक्षणाच्या प्रश्नावर कधीही न्याय असा पूर्णपणे कधी दिला जात नाही. तरीही आरक्षण मागणीच्या संदर्भात नव्या समाजाची आंदोलनही सुरू असतात. आपण पाहिलं की देशामधल्या उच्च शेतकरी जाती ज्या आहेत, म्हणजे खऱ्या अर्थानं उत्तर भारतामध्ये जाट असतील, गुर्जर असतील, गुजरातमधले पटेल असतील, महाराष्ट्रातले मराठा असतील, यांचं आरक्षणाचं आंदोलन सातत्यानं अधूनमधून सुरू असतं. परंतु सध्या महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं आंदोलन हे सुरू आहे. ओबीसींच्या मधून आरक्षणाची त्यांची मागणी आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आमच्यामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ते द्यायचं असेल तर स्वतंत्रपणे द्या. हीच भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मांडली की कोणत्याही समाजाचं आरक्षण आपल्याला कमी करता येत नाही, किंबहुना आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 75% पर्यंत न्यावी, अशी भूमिका त्यांनी आज घेतली. याचा अर्थ आरक्षणाची भूमिका ही सातत्यानं न्यायालयामध्ये टिकलेली नाही. तीच बाब धनगर आणि आदिवासी आरक्षणाच्या संदर्भातली आहे. आदिवासींमधून आम्हाला आरक्षण द्या, ही धनगर समाजाची मागणी सातत्यानं पुढे येते. त्या संदर्भात अनेक वेळा न्यायालयीन लढे झाले. न्यायालयाने अनेक वेळा त्यावर स्पष्टपणे नकारही दिला की आदिवासींचं आरक्षण हे धनगर समाजाला देता येत नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी म्हणजे आदिवासी जमातींची जी यादी आहे, त्या जमातींच्या यादीमधील जो उल्लेख आहे ओरॉन, कॉमन धांगड, आणि त्या धांगडचा उल्लेख काही ठिकाणी धनगड असाही झालेला आहे, परंतु त्यांचे प्रवर्गही बदललेले आहेत. या संदर्भामध्ये धनगर समाजाने आरक्षण मागण्याची सातत्यानं मागणी केलेली आहे, परंतु आदिवासी समुदायाने त्याला तितकाच तीव्रपणे विरोध केलेला आहे. न्यायालयांच्या पातळीवर त्यांनी लढा दिलेला आहे आणि हा लढा म्हणजे आदिवासी समुदायाने जिंकला आणि धनगर समाजाच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. याचा अर्थ आदिवासी म्हणजे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती ह्या दोन्ही प्रवर्गांना जे आरक्षण आहे ते संवैधानिक आरक्षण आहे, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. परंतु या प्रवर्गांमध्ये अनेक वेळा आरक्षण मागण्याची भूमिका वेगळ्या जाती समूहांकडून, जमातींकडून नेहमी होत राहते. तेच मंडल कमिशन नंतर देखील ओबीसींच्या यादीमध्ये सातत्यानं जातींची संख्या वाढलेली आहे. आता ती इथपर्यंत आलेली आहे. मराठा आरक्षणाची जी मागणी सातत्यानं जी सुरू आहे, म्हणजे गेली 30-35 वर्ष तरी ही मागणी सुरू आहे आणि ती ओबीसींच्या आरक्षणातून जी मागितली जाते, या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी आंदोलन झाली, संघर्ष झाला. 2014 ते 2019च्या दरम्यान अनेक आरक्षणाचे मोर्चे आपण पाहिले, ज्याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा, ओबीसी क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, अशा सगळ्या क्रांती मोर्चांच्या मध्यभागी विषय जो होता तो आरक्षणाचा होता. तर दुसऱ्या बाजूला आरक्षण जे आहे, जवळपास देशातल्या सर्व शासकीय संस्था किंवा PSU जे पब्लिक सेक्टर्स आहेत, ते मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्राकडे देण्याची प्रक्रिया गेल्या 10 वर्षात प्रचंड वेगाने सुरू आहे. आणि जेव्हा सरकारी क्षेत्र जेव्हा खाजगी क्षेत्राकडे वर्ग होतात, तेव्हा त्याच्यातलं आरक्षण आपोआपच संपुष्टात येतं आणि त्यामुळे या विभागांमधून जे लोक निवृत्त झाले त्यांच्या जागी नव्या भरती देखील झालेल्या नाहीत. म्हणजे आरक्षणाच्या एका बाजूला लढे सुरू असताना आरक्षणाची ना भरती होत, ना त्या संदर्भात कोणाला पदोन्नती मिळत. त्यामुळे जे मुळात ज्यांना आरक्षण आहे त्यांनाच न्याय मिळालेला नाही, तर नव्याने जे येऊ पाहता आहेत तर त्यांना तो न्याय कसा मिळेल हा जेव्हा प्रश्न उभा राहतो, तेव्हा या आरक्षणाच्या मागची नेमकी भूमिका मग नेमकी काय असावी मागणीची, असा जेव्हा प्रश्न उभा राहतो, तेव्हा अनेक वेळा असा आरोप होतो की आदिवासी समाजाला जे आरक्षण आहे आणि धनगर समाज जे मागतो आहे, तर धनगर समाज हा देखील खास करून मेंढपाळ आणि शेती व्यवसाय करणारा समाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पातळीवर असा बऱ्यापैकी हा देखील एक सदन आहे. सदन शेतकरी समाज आहे, पशुपालकही आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाज हा या राज्यातल्या सत्तेमध्ये प्रधान स्थानी राहिलेला आहे, परंतु सत्तेमध्ये राहूनही सगळ्याच मराठा जातीचा विकास झाला असं नाही, किंबहुना त्यांच्या राजकीय नेत्यांना ती दूरदृष्टी राहिली असं नाही. कारण सामाजिक नेतृत्व हे मराठा समुदायामध्ये
राजकीय सत्तेमध्ये मराठा समाज स्थिरावल्यामुळे त्यांच्यातलं सामाजिक नेतृत्व उभं राहू शकलं नाही, पुढे येऊ शकलं नाही. किंबहुना ते मराठा राज्यकर्त्यांनीही पुढे येऊ दिलं की नाही हाही एक संभ्रम आहे. परंतु गेल्या 5 वर्षापासून आपण पाहतो आहोत की मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जरांगे पाटील यांचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि या नेतृत्वाने काही प्रश्न मराठा समुदायाचे निश्चितपणे पुढे आणलेले आहेत. आता या जरांगे पाटील या घटकाने लोकसभेच्या निवडणुकींवर देखील प्रभाव निर्माण केला, खास करून मराठवाड्यामध्ये. तर त्यामुळे हा जो भाग आहे की या सगळ्या प्रश्नांवर आणि अनेक वेळा जेव्हा नेतृत्व उभं राहतं सामाजिक पातळीवर त्यावेळेस त्याचे आरोप केले जातात. म्हणजे कुठल्याही समुदायातून असतील तर आरोप केले जातात, यांना कोण उभं केलं असेल, यांच्या मागे कोण आहे, यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे सातत्यानं आरोप होतात. परंतु आरक्षणाचा जो भाग आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आरक्षणामुळे एक भौतिक विकास होतो, परंतु दुसऱ्या बाजूला नोकऱ्यांची तर आता काही हमी राहिलेली नाही, खाजगी क्षेत्रात आरक्षण नाही. तर मग आरक्षणाच्या माध्यमातून काय गोष्टी उरतात? तर खरं तर आदिवासींना जे आरक्षण आहे त्यामध्ये राजकीय आरक्षण देखील आहे. एससींना जे आरक्षण आहे त्यामध्ये राजकीय आरक्षण आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण नाही. आणि धनगर समाजाचा जो समावेश आहे मंडल आयोगाच्या अनुषंगानं तो अदर बॅकवर्ड क्लासमध्ये आहे. अदर बॅकवर्ड क्लासमध्ये असलेला धनगर समुदाय हा ओबीसी ठरला आणि तो फार पूर्वीच. परंतु त्यानंतर 90च्या दशकामध्ये या समुदायाचं म्हणजे एनटी नॉमेडिक ट्राईब्समध्ये यांचा समावेश झाला आणि त्यामध्ये जे नॉमेडिक ट्राईब्स आहे एनटी मध्ये तर अ ब क ड असं जे विभाजन आहे त्यामध्ये धनगर समाजाला प्रामुख्यानं 3.5% आरक्षण मिळालं. परंतु हे आरक्षण प्रामुख्यानं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आहे. तर या आरक्षणाचा बऱ्यापैकी फायदाही या समुदायाला निश्चितपणे झालेला आहे, कारण अनेक शासकीय विभागांमध्ये क्लास 3 असतील, क्लास 4 पोस्ट असतील किंवा काही ठिकाणी क्लास 2 क्लास 1 असतील तर समावेश निश्चितपणे आहे. परंतु बऱ्याच वेळा आम्ही ज्यावेळेस आदिवासी आणि धनगर समुदायाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची, विचारवंतांशी ज्यावेळेस थेट त्रिवेज मीडियावर चर्चासत्रही घेतलं होतं त्यावेळेस हा विषय प्रामुख्यानं पुढे आला होता की आदिवासींना जे राजकीय आरक्षण आहे ते धनगरांनाही मिळावं असा एक मुद्दा त्या चर्चेमध्ये आलेला होता. त्यामुळे खरा जो मुद्दा आहे आरक्षणाच्या मागणीचा तर यामध्ये राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला आहे. धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, यामध्ये वाद नाही. परंतु त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व त्या प्रमाणात दिसत नाही आणि म्हणून ती अस्वस्थता आहे. एकीकडे आपण पाहिलं होतं महाराष्ट्रामध्ये माधव सेना म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या 3 ओबीसी जातींना घेऊन महाराष्ट्रामध्ये RSS आणि त्या माध्यमातून त्यांचा भाजपच्या या पक्षाकडून राजकीय प्रयोग जेव्हा झाला तेव्हा या 3 समुदायांनी मिळून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जनतड मिळवून दिला आणि याची परिणती आपण पाहिली की 95 मध्येच भाजप आणि शिवसेना युती होऊन त्यांची सत्ताही आली होती. यामध्ये गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना ते त्या ताकदीचे नेते होते आणि त्यावेळेस धनगर समाजाकडून अण्णा डांगे यांचं नेतृत्व होतं, माळी समाजाकडून फरांदे साहेबांचं नेतृत्व होतं. या तिन्ही नेत्यांनी बऱ्यापैकी त्या काळी आपापल्या जातींना या प्रवाहामध्ये आणलं, राजकीय प्रवाहामध्ये. परंतु झालं असं की माळी समुदायाला राजकीय प्रतिनिधित्व किती मिळालं हा अजूनही म्हणजे जो प्रश्न आहे त्याच्यावर अजूनही चर्चा होऊ शकलेली नाही. मुंडे हे कुटुंब राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्यामुळे त्यांनी राजकारणामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं, परंतु धनगर समाजाला त्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि त्यामुळे आपण पाहिलं की 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये धनगर समुदायाने देखील एक राजकीय प्रयोग म्हणजे वंचित बहुजन आघाडी सोबतही त्यांनी राजकीय प्रयोग केला. त्यानंतर ते सातत्यानं आपले प्रयोग करत राहिले, पण तरीही राजकीय प्रतिनिधित्व त्यांच्या संख्याबळाच्या मानाने त्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे ते प्रयोगशील आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या माधव सेनेचा पॅटर्न जो झाला होता त्या पॅटर्नने देखील त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून दिलेलं नाही. मग याचा अर्थ त्यांचा काही केवळ वापर झाला का माधव सेनेच्या समीकरणामध्ये, धनगर समाजाचा केवळ वापर झाला का, हे सगळं आपण जरी यावर पाहिलं तर निश्चितपणे यावर महाराष्ट्रामध्ये गंभीर चिंतन झालं पाहिजे. आरक्षणाचा जर प्रश्न आहे तर बऱ्याच वेळा जसं एक सामाजिक राजकारणामध्ये एक बोललं जातं की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आता आरक्षण जे आहे प्रवर्गनिहाय जर आपण पाहिलं
तर शेड्यूल ट्राईबची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणात त्यांचं आरक्षण आहे. किंबहुना 7.5% त्यांना आतापर्यंत आरक्षण आहे अखिल भारतीय पातळीवर सरासरी. तर आता त्यांची संख्या ही 8.5% झालेली आहे. एससींची देखील लोकसंख्या जी आहे म्हणजे त्यांना अखिल भारतीय पातळीवर सरासरी 15% आरक्षण आहे, पण तीही संख्या आता 2-3% वाढलेली आहे अखिल भारतीय पातळीवर सरासरीने. त्यामुळे त्याही आरक्षणात वाढ करण्याची निश्चितपणे आता मागणी आणि भूमिका येईलच. ओबीसी यांची संख्या मंडळ आयोगाने 52% सांगितली असली तरीही आता ओबीसीची सातत्यानं जात न्याय जनगणना करून घेण्याची किंवा करण्यासाठी जो आग्रह आहे तो एक रास्त आग्रह आहे. कारण त्याशिवाय जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय कोणत्या जातीची किती संख्या हे देशाला कळू शकत नाही. म्हणून SC ST आणि ओबीसी म्हणजे हे जे प्रवर्ग आहेत हे शूद्र अतिशूद्र अशाच सामाजिक प्रवर्गातले हे प्रवर्ग आहेत. आणि उर्वरित जी संख्या आहे उच्च जातीय समुदायांची जो एक प्रवर्ग आहे उच्च वर्णीय किंवा त्या उच्च वर्णीयांमध्ये 3 वर्ण प्रामुख्यानं समाविष्ट होतात, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. म्हणजे हिंदू धर्म व्यवस्थेचा पाया ज्या 4 वर्णांवर आहे त्यापैकी 3 वर्ण हे वरच्या समुदायातच येतात आणि त्यांची संख्या 15% मानली जाते. या 15%चं ही जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे की देशातल्या एकूण त्यांची संख्या आणि देशामध्ये त्यांनी मिळवलेली पदं किंवा एकूण त्यांच्याकडे असलेली सत्ता सामग्री किंवा सत्तेची साधनं किंवा सत्तेचं प्रतिनिधित्व हे किती आहे हे देखील देशाला माहीत पडावं. त्यामुळे आता जे ओबीसीमधलं रोहिणी आयोगाच्या अनुषंगाने जो विभाजन करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, दुसऱ्या शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण अबकड करण्याची जी भूमिका न्यायालयाने शिफारस केलेली आहे, आदिवासींमध्ये धर्मांतर केलेल्या आदिवासींना डिलिस्ट करण्याची जी बाब सातत्यानं पुढे येते आहे. तर या खालच्या तिन्ही प्रवर्गांसाठी ज्या पद्धतीने त्यांचं विभाजन करण्याचं कार्य सुरू आहे, परंतु याच समुदायांकडून आता अशी मागणी येते आहे की वरच्या समुदायातलं जो उच्चवर्णीयांचा समुदाय आहे 15%चा, त्यामधल्या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्याकडे ही सत्तेतली आणि साधनातलं प्रतिनिधित्व किती आहे, किती यावर त्यांचा अधिकार आहे, हा देखील भाग आता देशवासियांसमोर येणं गरजेचं आहे. म्हणून जातनिहाय जनगणनेची सातत्यानं मागणी होत आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्र विधानसभेच्या पातळीवर पुन्हा एकदा गुंजणार असेल तरी त्यावर एकच उपाय आहे की देशातली जातनिहाय जनगणना करून प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाला किती वाटा मिळालेला आहे आणि कोणाला तो नाकारला गेलेला आहे, कोणाचं त्यामध्ये अजिबात प्रतिनिधित्व नाही, ही न्याय्य भूमिका देशवासियांना आणि देशातल्या सत्ताधारी जातवर्गाला एकदा घ्यावी लागेल. आणि त्यानंतरच या सगळ्या प्रश्नावर एकदाच न्यायनिवाडा होऊ शकेल. आणि हा देश राष्ट्र म्हणून पुढे न्यायचा असेल तर देशातल्या जनतेमध्ये समता जी तत्वानुसार आणली गेली पाहिजे, ते तत्व म्हणजे या देशातल्या साधन सामग्रीवर, सत्तेच्या पदांवर कोणत्या समुदायाचं किती प्रतिनिधित्व आहे आणि कोणाला ते नाकारलेलं आहे, कोणाला संख्याबळाच्या बरोबर मिळालेलं नाही, हा जो न्याय अन्यायाचा प्रश्न आहे हा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातूनच सोडवता येईल. आणि म्हणून सगळ्याच आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणधारी समाजाला आणि त्याचबरोबर उच्चवर्णीय समाजाला देखील देशामधला हा सामाजिक न्याय करण्यासाठी जातनिहाय जनगणना ही करावीच लागेल. आणि हे केल्याशिवाय मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये मागितलेलं आरक्षण, धनगर समाजाने आदिवासी समुदायामध्ये मागितलेलं आरक्षण याची गरज का निर्माण झाली, कशी झाली आणि ते खरंच तितकं न्याय्य आहे का, याही गोष्टींचा उलगडा होईल. त्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्राच्या भूमीवर किंवा देशाच्या भूमीवर चिघळत न ठेवता सत्ताधारी जातवर्गाने खऱ्या अर्थानं येणाऱ्या काही काळातच जातनिहाय जनगणनेला हात घातला पाहिजे आणि जातींचं सर्वेक्षण करून कोणाला किती मिळालं आहे, कोणाचा वाटा किती आहे, किती असला पाहिजे होता आणि किती मिळालेला आहे आणि कोणाचा किती हिसकावलेला आहे हे देशवासियांसमोर स्पष्ट केल्याशिवाय आरक्षणाचा धगधगता प्रश्न हा शांत होणार नाही. त्यामुळे सत्ताधारी जातवर्गाने यामध्ये वेळ न दवडता जातनिहाय आरक्षणात जनगणना करून आरक्षणाच्या प्रश्नावर सामाजिक न्याय करावा आणि तो देशासाठी न्याय ठरेल. आणि देशासाठी न्याय जिथं ठरेल तिथे देशात शांतता नांदेल. शांतता
नांदल्याशिवाय देश हा राष्ट्राकडे मार्गक्रमण करत नाही, हे आपल्याला अनेक महामानवांनी सांगितलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिला याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.